वसमत विधानसभा लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मिलिंद यंबल हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत। त्या अनुषंगानं त्यांनी पूर्ण विधानसभाभर तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या ते जाणून घेत आहेत। त्याचप्रमाणे त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं ते बोलताना म्हणाले। मिलिंद यंबल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशही झाल्याचा ते यावेळी म्हणाले। मिलिंद यंबल हे नेहमी नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे म्हणून त्यांची ख्याती आहे, असं नागरिकांना ऐकावयास मिळत आहे। वसमत विधानसभेच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीचे मिलिंद यंबल यांनी अद्ययावत अशी वॉर रूम उभारली असल्याचं दिसून येत आहे। माध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले मिलिंद भाऊ यंबल पाहूयात। गेल्या महिन्यामध्ये आमची पक्षाची इथे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मला बूथ संयोजक म्हणून वसमत विधानसभेची जबाबदारी देण्यात आली। त्या अनुषंगाने मी प्रत्येक बूथवर जाऊन भेटी घेत आहे। आज रोजी माझ्या 130 गावामध्ये आणि 154 बूथ प्रमुखाच्या भेटी झालेल्या आहेत। वसमत विधानसभेमध्ये भाजपचं संघटन फार मोठ्या चांगल्या रीतीने आहे आणि आमचा उद्दिष्टच आहे की संघटन चांगल्या रीतीने मजबूत राहिलं पाहिजे। निवडणुका आल्या म्हणून आम्ही फिरत नाही, आमचं सतत हे कार्य चालू असतं। भारतीय जनता पार्टीचं संघटनावर मोठी जबाबदारी नेहमीच असते आणि त्या संघटनेसाठी सतत 5 वर्ष आम्ही कार्य करत असतो। सध्या महायुतीमध्ये मित्रपक्षाचे रनिंग आमदार आहे, तर त्यांना जागा जाईल का आपले भारतीय जनता पार्टीकडे तिकीट आणण्यात? गेल्या वेळेस शिवाजीराव जाधव साहेब अपक्ष उभे होते, पण भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली होती। त्यांनी नंबर 2 ची मतं घेतली होती 67,000। यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आमची प्रमुख मागणी राहील की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घ्यावी आणि इथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मी 100% गॅरंटी घेतो की ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आमची पक्षाच्या वरिष्ठाकडे मागणी राहील की वसमतची जागा तुम्ही युती करा अथवा न करा, आम्हाला त्याच्याशी ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, पण वसमत विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे ही सामान्य कार्यकर्त्यापासून बूथ प्रमुखापासून सर्वांची मागणी आहे। वसमत विधानसभेच्या विकासासाठी आपला काय अजेंडा असेल? हे बघा, वसमत विधानसभेमध्ये भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत। रस्त्याचे प्रश्न आहेत, कुठं पुलाचे प्रश्न आहेत, कुठं रेल्वेचे ओव्हरब्रिजचे प्रश्न आहेत, पाण्याची समस्या आहे, पीक विम्याच्या प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे वसमत विधानसभेमध्ये भरपूर कामे करण्यासारखी आहेत आणि त्याचा अजेंडा ठेवून मी कामाला लागलेलो आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।